ऋतुराज नेमकं त्या दिवशी काय झालं? त्या दिवशी कुस्ती चालू झाल्यानंतर महेंद्रने माझा पट काढून खाली घेतलं होतं आणि एक सांडी काढून हा डाव म्हणजे स्पर्धेत दोन्ही हाताने हात पकडणं हा निघाली बोल्ड हा डाव. तो डाव करून माझा हात म्हणजे दुखापतीचा डाव त्यांनी केला आणि त्यानंतर मला तिथनं पुढं म्हणजे हे नाही करता आलं. कुस्तीच्या नियमानुसार ही कुस्ती झाली होती. कुस्तीच्या बिलकुल नियमातच मोडत नाही कुस्तीने तो डाव पण नाही. तुम्ही फार चिडले होते तेव्हा नवीन कुस्ती झाल्यानंतर काय बोलले होते? चिडलो नाही ते म्हणजे एक कुठल्याही परिणामाचे ते मनाला लागलेली गोष्ट असते कारण की त्यांनी त्यासाठी वर्ष 2-2 वर्ष तयारी केलेली असते. मी महेंद्राला म्हणजे असं हात पकडूनच त्याच्यापाशी गेलो म्हणलो तू आज जिंकलायस हे मला अशी कुस्ती करून माझ्यासोबत परत मी तुला म्हणजे तयार होऊन दाखवू नको कसं जिंकायची अशी कशी कुस्ती करायची असते. कुठेतरी कुस्तीला गालबोट लागलं आणि असं व्हायला नको पण झालं असं वाटतं. हे नाही झालं पाहिजे कुस्तीत कारण का ही महाराष्ट्राचं एक आपलं लाल मातीची कुस्ती म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान आहे. कालची कुस्ती सगळ्यांनी बघून एक थोडंसं सगळ्यांचा कुस्तीकडे बघण्याचा विचार करतो. महेंद्रचा काय फोन वगैरे नाही महेंद्रानं काय सल्ला असेल? सल्ला काय देणार मी सल्ला देणार एवढा त्याच्या एवढा पहिला पण नाही भरपूर मोठा पहिला नाही तो त्यालाच त्याचं कळलं पाहिजे आणि एवढं महाराष्ट्र केसरीच्या फायनलला पण असं हिंद केसरीच्या फायनलला पण असं 2-3 वेळा असं होतं आपल्याकडून. कुठेतरी व्यक्तिगत राग दिसला म्हणजे अशा हात किंवा असं वाटतं. नक्की सांगता येऊ शकत नाही पण नक्कीच असू शकतो असं. म्हणजे तुमचा हात पूर्ण निखळला पण असता खांद्यातून अशा प्रकारे बोललं जातं. हाच प्रयत्न होता हाच प्रयत्न. पुढच्या आता कुस्ती स्पर्धेसाठी कशी तयारी करणार? आता हाताला जखम झाली. हे 2 ते 2.5 महिन्याचा याला रेस्ट दिलेली आहे डॉक्टरांनी. ही रेस्ट रिकवर करून पुढची महाराष्ट्र केसरी. वाईट वाटतंय? वाईट तर नाही भरपूर महाराष्ट्रकरांचं प्रेम आहे सगळ्यांचं प्रतिसाद चांगला आहे सगळ्यांसाठी महाराष्ट्रवाल्यांसाठी माझ्या जे प्रेम जनता करणारे त्यांच्यासाठी परत एकदा मैदानात उतरेल.